पहा चला गुड मॉर्निंग. आता आली संख्या हळूहळू येतील. पहा आपण लास्ट लेक्चर पाहिलं होतं सिमिलरिटी काय सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल आपण काय पाहिलं होतं बघा. अशा पद्धतीने हा राईट अँगल ट्रायंगल आहे. दिस इज ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल. A, B and C is a right angle. In this triangle, measure of angle B is 90 degree. हा 90 डिग्री आहे म्हणूनच ह्याला राईट अँगल ट्रायंगल म्हणतात. त्याच्यावरून बघा अँगल 90 मधून हायपोटेन्यूसवर परपेंडिक्युलर टाकला. हा इथं डी परपेंडिक्युलर टाकलाय. परपेंडिक्युलर टाकल्यानंतर ओरिजिनल ट्रायंगल आणि नवीन तयार होणारे ट्रायंगल दोन अशी जी तीन ट्रायंगल असतात. these three triangles are similar to each other. हे लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं ना. हॅलो आले लक्षात. ओरिजिनल कोणता ट्रायंगल. ओरिजिनल ट्रायंगल कोणता ट्रायंगल एबीसी सिमिलर कशासोबत ए बी सी कशासोबत सिमिलर ए डी बी. ओके एबीसी सिमिलर ट्रायंगल ए डी बी हे पाहिलं. परत सिमिलर एबीसी कशासोबत सिमिलर एडीबी. ओके परत कशासोबत सिमिलर आहे बीडीसी सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी. हे आपण लास्ट लेक्चरला शिकलो होतो. ह्याच्यावरूनच आम्हाला आता काय करायचंय जॉमेट्रिक मीन म्हणजे काय आणि तो कसा काढायचा त्याचं सूत्र फाईंड करायचं. पहा ह्या ट्रायंगल मध्ये पहा एबीसी नावाचा ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगल मध्ये ह्या ठिकाणी हायपोटेन्यूसवर परपेंडिक्युलर टाकला. हायपोटेन्यूसवर काय टाकलाय परपेंडिक्युलर. पहा ह्या ठिकाणी गिवन काय आहे गिवन इन ट्रायंगल. पहा इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू काय 90 डिग्री. ओके आणखी काय आहे पहा आणखी काय आहे इथं नाव देतोय डी. काय बघा परपेंडिक्युलर टाकलाय सेगमेंट बीडी परपेंडिक्युलर टू कशावर हायपोटेनस. हायपोटेनस काय एसी वर परपेंडिक्युलर. जॉमेट्रिक मीन कशाला म्हणतात इथं जो बीडी आहे ना त्या बीडीलाच जॉमेट्रिक मीन म्हणतात. बीडी इज जॉमेट्रिक मीन ऑफ एडी अँड डीसी. पहा ह्या ठिकाणी बीडी हा एडी आणि डीसी चा जॉमेट्रिक मीन आहे. हा जॉमेट्रिक मीन कुठे वापरायचा ओनली राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल आहे. परत 90 मधून कर्णावर परपेंडिक्युलर टाकलाय. राईट अँगल ट्रायंगल पहिली कंडिशन राईट अँगल ट्रायंगल. दुसरी कंडिशन 90 मधून हायपोटेन्यूसवर परपेंडिक्युलर असेल त्याच वेळेस जॉमेट्रिक मीन. कोणताही दुसरा ट्रायंगल असेल तर नाही ओनली राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल असूनही चालत नाही त्याच्यामध्ये आणखी कर्णावर परपेंडिक्युलर असेल तर जॉमेट्रिक मीन आपण प्रॉपर्टी वापरतो. आता टू प्रूव्ह आम्हाला काय प्रूव्ह करायचंय बघा. व्हॉट इज टू प्रूव्ह आम्हाला काय प्रूव्ह करायचंय. हॅलो काय प्रूव्ह करायचंय इथं बीडी स्क्वेअर किंवा बीडी स्क्वेअर इज इक्वल टू पहा बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी मल्टिप्लाय बाय डीसी हे प्रूव्ह करायचंय. किंवा स्क्वेअर रूट घेतलं तर काय बीडी इज इक्वल टू अंडर रूट एडी मल्टिप्लाय बाय डीसी. दोन्हीचा अर्थ सेमच होतोय. आम्हाला खरं हे प्रूव्ह करायचंय हे आणि हे दोन्हीचा अर्थ सेम. कसं आता बघा ह्या ठिकाणी कोणते ट्रायंगल इथं सिमिलर आहेत. these three triangles are similar to each other. Proof
पहा ह्या ठिकाणी ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल काय ABC सिमिलर ट्रायंगल ADB ओके सिमिलर ट्रायंगल काय BDC आणि ही काय रिजन सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल सिमिलॅरिटी इन काय राईट अँगल ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगलची सिमिलॅरिटी पहा मग हे तीन ट्रायंगल सिमिलर आहेत मग तीन आहेत तर हे दोन सुद्धा परस्परांना सिमिलर होतात म्हणून देयरफॉर बघा ट्रायंगल एडीबी नवीन तयार झाले ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल काय बीडीसी हे लक्षात आलं का या ठिकाणी बघा हा या ठिकाणी वरचा हा एडीबी ट्रायंगल आणि खालचा बीडीसी हे ट्रायंगल परस्पर सिमिलर असतात एवढंच लिहिलं मी ओके एक्स्ट्रा नॉलेज देतोय लक्षात ठेवा आता हे दोन सिमिलर आहेत म्हणून करस्पॉन्डिंग साइड तरी प्लस मग पहा बरं एडी ची करस्पॉन्डिंग साइड काय बीडी ओके इज इक्वल टू डीबी काय डीबी 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 ची करस्पॉन्डिंग साइड काय डीसी ओके इज इक्वल टू एबी एबी ची करस्पॉन्डिंग साइड काय एबी ची करस्पॉन्डिंग साइड काय बीसी इथपर्यंत लक्षात आलं आणि ह्याला रिझल्ट करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल आता दोन गोष्टी कुठे आहेत ते शोधायचं आहे पहा इथं बीडी हित आहे आणखी डीबी चा अर्थ काय असतो बीडीच डीबी काय आणि बीडी काय एकच म्हणून हे दोन्ही घ्यायचं खाली काय लिहायचं बघा एडी अपॉन बीडी इज इक्वल टू पा एडी अपॉन बीडी इज इक्वल टू डीबी म्हणजेच काय रे बीडी अपॉन काय डीसी बस संपलं आता तिरकस गुणाकार होईल बघा बरं बीडी मल्टिप्लाय बाय बीडी म्हणजे काय बीडी स्क्वेअर ओके बीडी मल्टिप्लाय बाय बीडी म्हणजे बीडी स्क्वेअर आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन काय एडी मल्टिप्लाय बाय डीसी ओके म्हणजे बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी मल्टिप्लाय बाय डीसी इथं काय प्रूफ करायचंय बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी मल्टिप्लाय बाय डीसी and this BD is called as त्या BD लाच काय म्हणतात geometric mean of AD and DC BD ला geometric mean म्हणतात geometric mean कशाला म्हणतात हे रंगवलेला आहे ना BD हा जो परपेंडिक्युलर टाकलाय this perpendicular is called as geometric mean सगळ्यांच्या डोक्यात बसलं का जॉमेट्रिक हे पाठ करायचंय तुम्हाला काय करायचंय पाठ बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी मल्टिप्लाय बाय डीसी कसं आलं हे कळलं किंवा हेच असं येतं स्क्वेअर रूट घेतलं तर काय बीडी वर्ग आहे स्क्वेअर रूट घेतलं बीडी इज इक्वल टू ह्याचं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून काय एडी मल्टिप्लाय बाय डीसी दोन्हीचा अर्थ सेम हे आलं तर आम्हाला पुढचा जे आमचं प्रकरणाचं नाव आहे पायथागोरस थेरम तो थेरम शिकायचा आहे हे आलं जॉमेट्रिक मीन तर ते येणार आहे चला स्क्रीनशॉट मारून घ्या चला ओके सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे आता 10वीचे मुलं आहेत तुम्ही 10वीचे आलं लक्षात आणि एक लक्षात ठेवा ऍप मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात नोट्स आहेत लेक्चर आहे हे लेक्चर इथे रेकॉर्ड होतंय आणि ऑलरेडी आपल्या स्टडी मटेरियल मध्ये ऑलरेडी रेकॉर्ड करून टाकलंय मी ओके स्टडी मटेरियल मध्ये ऑलरेडी टाकलंय मी त्याच्यामुळं अडचण येणार नाही तुम्हाला चला आता पुढं झालं असेल तर आम्ही शिकणार आहोत
पायथागोरस थेरम, सगळ्यात महत्वाचा थेरम जो परीक्षेला हमखास येतोच बेटा, येतोच. 90% मध्ये हा थेरम परीक्षेला विचारतात. डीपीटी, पायथागोरस थेरम आणि त्याच्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, हे जे मोस्ट इम्पॉर्टंट थेरम आहे ते तुम्हाला करूनच ठेवायचे, एकदम करून ठेवायचे. आता पायथागोरस थेरम काय सांगतो, पेज नंबर, इन राईट अँगल ट्रायंगल, आता मी स्टेटमेंट लिहित नाही, इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द sum of the squares of remaining side. Square of the hypotenuse is equal to the square of remaining side. स्टेटमेंट होतं, त्या स्टेटमेंट वरून मला ह्या ठिकाणी काय करायचंय, स्टेटमेंट वरून फिगर काढायची. पायथागोरस थेरम बघा, पायथागोरस थेरम, थेरम हा शब्द शॉर्टकट मध्ये लिहितो, पायथागोरस इन राईट अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल काढतोय बघा, इन राईट अँगल ट्रायंगल. ओके, हा राईट अँगल ट्रायंगल काढला, हा राईट अँगल ट्रायंगल. ओके, राईट ए बी सी, हा राईट अँगल ट्रायंगल काढला, इन राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यामध्ये काय काय प्रूव्ह करायचंय, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर. टू प्रूव्ह काय आहे बघा, व्हॉट इज टू, टू प्रूव्ह काय आहे, हायपोटेन्यूज काय आहे, AC, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हे आम्हाला प्रूव्ह करायचं आहे. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन स्क्वेअरच्या ऍडिशन एवढा असतो, हे आम्हाला प्रूव्ह करायचं. आता सगळ्यात अगोदर काय लिहायचं, गिवन. गिवन काय दिसतं फिगर मध्ये, जी दिसतंय ते बघा, काय काय, इन ट्रायंगल, इन ट्रायंगल ABC, ABC नावाचा ट्रायंगल आहे. ओके, त्याच्यामध्ये अँगल बी चं मेजर किती आहे, 90 डिग्री झालं, किंवा असं लिहू शकता, ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल. ओके, गिवन लिहिलं. टू प्रूव्ह काय आहे, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हे टू प्रूव्ह आहे. आता आम्हाला एवढ्यावर प्रूव्ह होत नाही, म्हणून आम्ही कन्स्ट्रक्शन करतोय. कन्स्ट्रक्शन, काय कन्स्ट्रक्शन करतोय, ह्याच्यावरून ह्याच्यावर परपेंडिक्युलर टाकला, असा परपेंडिक्युलर टाकला, इथं काय नाव दिलंय, डी, आणि कन्स्ट्रक्शन काय केलंय, ड्रॉ. ड्रॉ, ड्रॉ पहा, ड्रॉ ह्या ठिकाणी बीडी, बीडी परपेंडिक्युलर, बीडी परपेंडिक्युलर टू काय आहे, हायपोटेन्यूज AC, हायपोटेन्यूज AC वर परपेंडिक्युलर. आता प्रूफ, त्यानंतर प्रूफ बघा, प्रूफ. आता या ठिकाणी आत्ताच आपण शिकलो मागच्या ह्याच्यात, काय, तीन ट्रायंगल, हे तीनही ट्रायंगल परस्परांशी सिमिलर असतात. मग कोणते, ट्रायंगल ABC ओरिजिनल, ओके, सिमिलर. त्याचं कशासोबत सिमिलर, ABC कशासोबत सिमिलर, ट्रायंगल ADBC सिमिलर. आणखी कशाशी सिमिलर, ट्रायंगल BDCC सिमिलर. आणि ह्याला रिझन काय, सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल, सिमिलॅरिटी इन काय, राईट अँगल, राईट अँगल ट्रायंगल सोबत सिमिलर. आता बघा, हे तीनही ट्रायंगल सिमिलर आहेत. पहिले दोन घेऊ, ABC ADBC सिमिलर आहे. फर्स्ट पार्ट ABC ट्रायंगल ABC कशासोबत सिमिलर आहे, ABC सिमिलर ट्रायंगल कशासोबत,
डीबीसी सिमिलर आहे हे घेतलं. काय घेतलं सुरुवातीला एबीसी एडीबीसी सिमिलर हे दोन घेतले. नंतर एबीसी आणि बीडीसी घ्यायचे. हे दोन ट्रायंगल ऑलरेडी सिमिलर आहेत आणि मग करस्पॉन्डिंग साइड जरी सिंपल असतो. म्हणजेच काय AB अपॉन AB ची करस्पॉन्डिंग साइड काय AD. AB अपॉन AD इज इक्वल टू काय AB अपॉन AD इज इक्वल टू BC अपॉन समजण्यासाठी एक्स काय लिहितो BC अपॉन काय BC अपॉन DB इज इक्वल टू काय AC अपॉन काय AC अपॉन AB आणि ह्याला रिझन काय करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके आणि आता AB कुठे आहे हिथं AB आहे हिथं AB हिथं AB डबल असणार लिहून घेतोय रिपीट एकदा. ओके इथं काय आलं बघा AB अपॉन AD AB अपॉन AD इथं रिपीट आहे स्क्वेअर होतो AB अपॉन AD इथं सुद्धा AB आहे डबल शोधायचं AB अपॉन AD आणि AC अपॉन AB आणि आता तिरकस गुणाकार करा काय होतंय AB मल्टिप्लाय बाय AB चा काय स्क्वेअर AB स्क्वेअर इज इक्वल टू पहा AB मल्टिप्लाय बाय AB स्क्वेअर आणि इथं काय आहे हॅलो इथं काय AC मल्टिप्लाय बाय AD and this is equation first. इथपर्यंत लक्षात आलं असेल कोणते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले पहिले ABC आणि ADB सिमिलर दाखवले. हे सिमिलर आहेत ऑलरेडी हे सिमिलर दाखवलं करस्पॉन्डिंग साइडचा रेशो लिहिला त्याच्यानंतर AB इथं आहे रिपीट काय येते बघा AB अपॉन AD इथं सुद्धा AB आहे हे लिहिलं AB अपॉन AD आणि AC आणि AB मल्टिप्लाय AB स्क्वेअर हे झालं. आम्हाला AB स्क्वेअर पाहिजे पुढे तरी म्हणून हे काय त्याच्यानंतर पुढं हा पहिला ABC आणि BDC सुद्धा सिमिलर आहे म्हणजे परत लिहिलंय काय लिहिलंय बघा ट्रायंगल ABC सिमिलर कोणता ट्रायंगल BDC. ओके ABC सिमिलर BDC पहा ABC सिमिलर BDC ऑलरेडी लिहिलंय इथे ABC सिमिलर BDC ह्यांच्या करस्पॉन्डिंग साइड रेशो काय झाला बघा AB ची करस्पॉन्डिंग साइड AB ची काय BD ओके इज इक्वल टू BC ची करस्पॉन्डिंग साइड BC ची काय DC ओके आणखी AC ची करस्पॉन्डिंग साइड AC ची करस्पॉन्डिंग साइड AC ची काय BC आणि ह्याला रिझन काय the same corresponding side of similar triangle. आता बघा काय ऑब्झर्वेशन करा इथं DC मग हे दोन घ्यायचंय मग BC अपॉन DC AC अपॉन BC म्हणजे ह्याचा डायरेक्ट गुणाकार करू का मी BC मल्टिप्लाय BC जर गुणाकार म्हणून मी डायरेक्ट लिहितो BC मल्टिप्लाय चला लिहितो BC अपॉन खाली थोडं आपल्याला बारकाईने लिहावं लागेल बाकी काही नाही. ओके AC अपॉन काय BC आणि बघा बरं क्रॉस मल्टिप्लिकेशन BC मल्टिप्लाय बाय BC स्क्वेअर इज इक्वल टू काय AC मल्टिप्लाय बाय DC दिस इज इक्वेशन सेकंड. आता मला प्रूफ काय करायचंय AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे प्रूफ करायचं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे प्रूफ करायचं म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इथं AB आहे का बघा बरं ओके इथं BC आहे का बघा बरं आहे मग AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर ची काय करायची ऍडिशन मग मी ऍडिशन करतो इथं बघा AB स्क्वेअर प्लस काय BC स्क्वेअर ह्या बाजूंची ऍडिशन केल्यावर फक्त पलीकडे सुद्धा ऍडिशन आहे
कसं बघा, AB स्क्वेअर प्लस बीसी ऍडिशन सेम इथं सुद्धा काय होईल, AB म्हणजे काय रे, AC मल्टिप्लाय बाय AD झालं का. आता ऍडिशन AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर ऍडिशन केली, इथं सुद्धा AC मल्टिप्लाय AD ऍडिशन काय, AC मल्टिप्लाय बाय DC कॉमन काय निघेल बघा बरं. लो इथं काय आलं, तेच आलं काय, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू, इथं AC आहे, इथं AC आहे, AC कॉमन काढलं, AC कॉमन काढलं, राहिलं काय इथं ओनली AD आणि ऍडिशन काय राहिलं DC, ऍडिशन DC. आता बघा AD प्लस DC किती होत आहे, AD प्लस DC म्हणजेच काय AC. बघा AD प्लस DC यांची बेरीज केली तर काय होतं AC. आणि मग काय झालं बघा, लो इथं काय म्हणलं, इथं काय म्हणतंय बघा, AC आणि इथं बघा AD आणि DC ऍडिशन काय आली इथं आली, AD आणि CR कोलिनियर. आणि बरोबर इथं काय मिळेल मग, या ठिकाणी AC मल्टिप्लाय AC म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, AB स्क्वेअर BC स्क्वेअर. आणि आमचं प्रूफ झालं, काय झालं, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे आमचं प्रूफ झालं, पायथागोरस थेरम. शोधा बरं, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर BC स्क्वेअर. इथं आलं का, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थेरम. दिस थेरम इज कॉल्ड ॲज पायथागोरस. आणि प्रकरणाचे जे नाव तोच थेरम मध्ये पाहिजे, सगळ्यांच्या लक्षात. चला बरं एकदा फोटो काढून घ्या, चला फोटो काढून घ्या, चला फास्ट. चला झालंय का मला सांगा. चला आता ह्याचा कॉन्व्हर्स हे झाल्यानंतर त्याचा कॉन्व्हर्स तुम्ही शिकणार आहात. कॉन्व्हर्स तुम्ही स्वतः करायचं आहे वाटलं तर. सगळ्यांच्या डोक्यामध्ये फायनल हा थेरम लक्षात आलाय का, मला आन्सर लक्षात आलाय का, नसेल तर रिपीट एकदा सांगतो. हा राईट अँगल ट्रायंगल साठीच पायथागोरस. सगळ्यांच्या लक्षात आलाय का, यस ऑर नो. हॅलो सर. कुणाला काय अडचण आहे का, नाही काय, अडचण असेल तर रिपीट सांगितलं जाईल, नसेल तर त्या ठिकाणी काही गरज नाही. हा पायथागोरस थेरम आहे, ह्याचा कॉन्व्हर्स आपण शिकणार आहोत. ह्याचा कॉन्व्हर्स आहे तेवढाच महत्वाचा आहे. एक तर थेरम विचारतात, नाहीतर त्याचा कॉन्व्हर्स विचारतात. दोन्ही पैकी एक परीक्षेला फायनल असतं म्हणजे असतं, हे डोक्यात ठेवायचं. दोन पैकी एक परीक्षेला फायनल विचारतात. झालं, घ्यायचंय का पुढचं. आता कॉन्व्हर्सचा प्रूफ मी ह्या ठिकाणी तुम्हाला लेक्चर ऑलरेडी सेंड करतो. ऑलरेडी आपण ते बनवलेलं आहे, लेक्चर आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे त्याच्यात वेळ विनाकारण एक्स्ट्रा जाऊ द्यायची गरज नाहीये. आपल्या स्टडी मटेरियल आहे ना, शेवटचा कॉलम आहे त्याच्यामध्ये लेक्चर जे थर्ड आहे त्याच्यामध्ये कॉन्व्हर्स आहे. ओके, त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण ते लेक्चर घेतलंय, ते एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचा, कॉन्व्हर्स समजेल. ओके, आता हा थेरम झाला, हा काय झाला, तुमचा थेरम झाला. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, एबीसी नावाचा राईट अँगल ट्रायंगल आहे.
बीडी ह्याच्यावर परपेंडिक्युलर आहे, हे कन्स्ट्रक्शन नंतर केलं. ओके, आता हा एबीसी कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, आणि राईट अँगल ट्रायंगल असेल तर हे असं असतं, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर असं. आता कॉन्व्हर्स पाहतोय, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस याचा प्रूफ ऑलरेडी स्टडी मटेरियल मध्ये आहे. हा प्रूफला आपण विनाकारण वेळ घालवायची गरज नाहीये. तुम्ही पाहू शकता, जे जे तुम्हाला येणार नाही ते ते इथं विचारत चला. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस हा पहा, हा ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे का माहित नाही. एबीसी नावाचा हा ट्रायंगल भेटला. एबीसी इथं जसं मी तुम्हाला हा अँगल बी कितीचा दाखवलाय, 90 चा दाखवला. ओके, तसं इथं हा बी 90 चा दाखवलेला नाहीये, पण तुम्हाला गिवन काय दिले बघ, असं दिलंय. गिवन काय दिलंय? गिवन असं दिलंय, इन ट्रायंगल एबीसी. कोणता ट्रायंगल? इन ट्रायंगल एबीसी. एबीसी मध्ये असं तुम्हाला दिलंय एसी स्क्वेअर, एका बाजूवर एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. हे ऑलरेडी दिलंय. एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर दिलंय. तर तुम्हाला काय प्रूफ करायचं आहे? तर असं असं तर डोळे झाकून तुम्हाला हे प्रूफ करायचंय की तो ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ट्रायंगल. हा ट्रायंगल कोणता असतो? राईट अँगल ट्रायंगल. ह्याच्यामध्ये काय दिलंय? एबीसी कोणता ट्रायंगल दिलाय? राईट अँगल ट्रायंगल. एबीसी कोणता ट्रायंगल दिला? राईट, बिकॉज अँगल बी चं मेजर 90 आहे. इथं अँगल बी चं मेजर 90. हा राईट अँगल ट्रायंगल दिलाय. हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर हे असतच असतं. आणि हे ह्याला म्हणतात थेरम. त्याचा कॉन्व्हर्स त्याच्या उलट काय? हा ट्रायंगल कोणता आहे माहित नाहीये, पण हे एवढं माहितीये, एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर हे दिलंय. हे असेल तर हा ट्रायंगल एबीसी काय असतो? राईट अँगल ट्रायंगल असतो. म्हणजे ह्या ठिकाणी अँगल बी चं मेजर किती असतं? 90 डिग्री. दिलं नाही तरी 90 डिग्री असतं. आणि दिस इज कॉल्ड ॲज पायथागोरस थेरम. ह्यालाच म्हणतात पायथागोरस थेरम. सगळ्यांच्या लक्षात आलंय? कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस हा पायथागोरस थेरम आणि तो कॉन्व्हर्स. ह्याचा प्रूफ ऑलरेडी आपल्या स्टडी मटेरियल मध्ये लेक्चर आहे, पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला दुसरीकडे पुढं काही शोधायची गरज नाहीये. जे ऍप्स आहेत त्या ऍप मध्ये लास्ट स्टडी मटेरियल आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक लेक्चर दिलेत. ओके, लेक्चर देऊन त्याचे पीडीएफ मध्ये नोट्स सुद्धा काढून दिल्यात मी. म्हणजे तुम्हाला आता सेपरेट काही करायची गरज नाहीये. आता हळूहळू अपलोड त्याच्यावर टेस्टही करणार आहोत ना. टेस्ट करणार आहोत, तिथं टेस्टचं सोल्युशन सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. हळूहळू चालायचं. हे समजलं की एवढं सांगा मला. हो सर. ओके, हे जर समजलं असेल तर आम्हाला पुढे चल. हा, समजलं का? हो. ओके, चला आता आम्ही काय काय शिकलो आणि काय शिकून त्या ठिकाणी पुढे आम्हाला कशा कशाचा वापर करायचा आहे हे एकाच वेळी आम्ही घेतोय. आता सगळ्यात अगोदर आम्ही सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल काय शिकलो? सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल सगळ्यात अगोदर आम्ही काल. आता जे ह्याच्यावर आम्हाला एक्झाम्पल सोडवायचे, पहा एक्झाम्पल सोडवायचे. पहिल्यांदा आम्ही सिमिलॅरिटी इन राईट अँगल शिकलो. सिमिलॅरिटी इन राईट अँगल.
राईट अँगल ट्रायंगल. सिमिलरिटी कशामध्ये? राईट अँगल ट्रायंगलची सिमिलरिटी शिकलो. आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पहा, ह्या ठिकाणी हा ट्रायंगल घेतला, हा ट्रायंगल घेतला, कोणता? PQR नावाचा ट्रायंगल घेतला. PQR नाव बदललं मी. ओके, ह्याच्यावर कर्णावर परपेंडिक्युलर टाकलाय M. ओके, आता ह्या ठिकाणी बघा किती ट्रायंगल आहे. ओरिजिनल कोणता ट्रायंगल? ट्रायंगल PQR ओरिजिनल. तो कशासोबत सिमिलर असतो? PQR सिमिलर PMQ. काय? ट्रायंगल PMQ. ओके, त्याच्यानंतर हा PQR ट्रायंगल ओरिजिनल PQR कशाशी सिमिलर असतो? सिमिलर ट्रायंगल QMR. ट्रायंगल काय? QMR. हे रिलेशन लिहिता आलं पाहिजे, किंवा हे दोनही सिमिलर असतात म्हणजे ट्रायंगल PMQ सिमिलर ट्रायंगल QMR हे असतं. सर हे खूप सोपं आहे. आता थोडं आकृती चेंज करू. आकृती चेंज करतात अशा पद्धतीने. आता आतापर्यंत अशा आकृतीला, आता ही आकृती उलटी दिलेली. काय दिलंय? उलटी आकृती. पहा, P Q आणि R. ओके, PQR नावाची ट्रायंगल, PQR नावाचा ट्रायंगल. आता बघा खरी मजा इथं, इथं अँगल 90 चा याच्यावर परपेंडिक्युलर टाकलाय, इथं परपेंडिक्युलर टाकलाय. काय टाकलाय? इथं के परपेंडिक्युलर. आता सर कसं लिहायचं? मूळ ट्रायंगल कोणता? PQR. कोणता? ट्रायंगल PQR. PQR कशाशी सिमिलर? PQR कशाशी सिमिलर? 90 चा आहे. ओके, PQR कशाशी सिमिलर? PKQ. ट्रायंगल काय? PKQ. हे लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखी दुसरा ट्रायंगल PQR कशाशी सिमिलर? PQR कशा? पहिल्यांदा काय लिहिलं? PKQ. आता परत ही लिहायचं QKR. QKR. ओके, आणि नंतर हे दोन म्हणजे ट्रायंगल PKQ सिमिलर ट्रायंगल QKR. ओके, हे झालं. आता सिमिलरिटी राईट अँगल ट्रायंगल झालं. त्याच्यानंतर जॉमेट्रिक मीन. ओके, जॉमेट्रिक मीन कशाला म्हणतात? आता जस्ट आपण शिकलो होतो. राईट अँगल ट्रायंगल असेल पहा, अशा पद्धतीने हा राईट अँगल ट्रायंगल असेल. हा राईट अँगल ट्रायंगल. काय नाव ट्रायंगलचं? PQR नावाचा ट्रायंगल आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, कर्णावर परपेंडिक्युलर टाकलाय. अशा पद्धतीने इथं परपेंडिक्युलर टाकलाय. काय? M परपेंडिक्युलर. QM लाच काय म्हणतात? जॉमेट्रिक मीन. QM is called as geometric mean of PM and MR. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय लिहिता येईल? हॅलो, काय लिहिता येईल? परपेंडिक्युलर टाकलाय म्हणजे QM स्क्वेअर. QM स्क्वेअर इज इक्वल टू काय? QM स्क्वेअर इज इक्वल टू PM मल्टिप्लाय बाय MR. ओके, QM स्क्वेअर इज इक्वल टू PM मल्टिप्लाय बाय MR, किंवा असं MR मल्टिप्लाय बाय MP. काही कशाही पद्धतीने लिहू शकता. त्याच्यानंतर 3 नंबर आम्ही काय शिकलो? पायथागोरस थेरम. काय शिकलो? पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम हा शिकलो. हा आता जस्ट पाहिला कशा पद्धतीने हा राईट अँगल ट्रायंगल आहे. A B आणि C. ओके, 90 चा अँगल आहे. इथं काय शिकलो? AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे शिकलो. आणि त्याच्यानंतर 4 नंबरला शिकलो कॉन्व्हर्स. हे रिपीट का सांगतोय? कॉन्व्हर्स ऑफ
कारण ह्याच्यावरच पूर्ण प्रकरण डिपेंड आहे. पायथागोरस हे आलं की पुढचं क्लिअर येतं. पायथागोरस थेरम, कॉन्व्हर्स हे शिकलो काय, हे जर असं असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल असतो. ओके, इज दॅट क्लिअर? इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. ओके, तर आम्हाला ह्याच्यामधले सॉल्व एक्झाम्पल सोडवायचे, तुम्ही लगेच सोडवायचे. हॅलो, सॉल्व एक्झाम्पल तुम्ही लगेच सोडवताल का? येते लक्षात? सॉल्व एक्झाम्पल सांगतो. आता सॉल्व एक्झाम्पल तुमच्या जवळ आहे, पुस्तक आहे, पुस्तकात सोडून दिले, अंडरस्टँडिंग करून घ्यायचे आणि सोडवायचे. नसेल तर प्रॅक्टिस सेट तुम्हाला सॉल्व करून दिलाय, तो प्रॅक्टिस सेट पाहायचा. सॉल्व एक्झाम्पल सुटतेत का ते पाहायचे. जेवढे सुटतील तेवढे तुम्ही सोडवा. न आलेले आपण घेणारच आहे, न आलेले 100% घेणार आहोत, पण तुम्हाला जेवढे येतात तेवढे तुम्ही सोडवा. सोडू शकता का रे? आणि तुम्हाला खरंच एक ऍप्स मध्ये सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून जरा ऍपचा व्यवस्थित वापर करा चांगल्या पद्धतीने. स्टडी मटेरियल आहे त्याच्यामध्ये, तुम्ही जर वापर केला तर मला त्याच्यामध्ये आता टेस्ट ऍड करायच्या, प्रत्येक प्रकरणाच्या टेस्ट, आणि टेस्ट अशा डिस्प्ले होतील. आता आपल्या टेस्ट होतील आणि ज्या दिवशी टेस्ट होईल तेवढा 1च तास तुम्हाला टेस्ट दिसेल. त्याच्यात 1 तासानंतर नाही दिसणार. पण काही हुशार असतात की काही मुलं आणखी त्याला एक्स्ट्रा काहीतरी करू शकतात, त्यांचा प्रश्न. पण डिस्प्ले टेस्ट तेवढ्या वेळ दिसेल, अशा गोष्टी होतील. आज शिकवल्यामध्ये अडचण आहे का? आज जेवढं आपण पाहिलं बेटा त्याच्यामध्ये कोणाला अडचण असेल तर विचारू शकता. आज शिकवण्यात अडचण नाहीये कोणाला? प्रॅक्टिस सेट होणार नाही तो नेक्स्ट लेक्चरला आपण घेऊ, उद्याचे लेक्चर प्रॅक्टिस सेट घेऊ. प्रॅक्टिस सेट मधले जेवढे एक्झाम्पल तुम्हाला सुचतील तेवढे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ऑलरेडी आहे तुम्हाला प्रॅक्टिस सेट स्टडी मटेरियल मध्ये सॉल्व्ह करून दिलाय, तर तुम्ही ते सोडवलं तर आपल्याला प्रॉब्लेम सेट घेता येते. तर सगळं जर मी घ्यायचं म्हणलं आता तर मग होणार नाही. ऑलरेडी आहे ना तुमच्याकडे लेक्चर मी दिलंय, तुम्ही ते पाहून घ्या. आजचं काम प्रॅक्टिस सेट मधले जेवढे एक्झाम्पल सुटते तेवढे सोडवायचे, पाहून कुणाला किती सुटते. उद्या आपण न आलेले एक्झाम्पल घेऊ प्रॅक्टिस सेट मध्ये. ओके, फायनल प्रॉमिस का मला सांगा. काय आपलं उद्याचं टार्गेट? प्रॅक्टिस सेट सोडवायचा, सॉल्व एक्झाम्पल करायचे, जे एक्झाम्पल जेवढे सुटतील तेवढे सोडवायचे, न आलेले मी सोडून देणार. पण अगोदर ट्राय तुम्ही करायचे. आणि ट्राय करत असताना अगोदर लेक्चर पाहून घ्या. प्रॅक्टिस सेटचं लेक्चर ऑलरेडी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलंय. आता ही दुसरी रिव्हिजन आहे, कारण बरेच जण व्हॅकेशनला होते, त्याच्यामुळे तुम्हाला खरोखर हे सगळं येणार आहे. ओके, आपण थांबतोय. सर्वांना बाय. चला.